राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त, वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवार यांची नाराजी, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम, मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर गैरहजेरीमागे काही वैयक्तिक कारण असेल, भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपली, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का, सुनील तटकरेंकडून बैठकीत सवाल उपस्थित, तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार। भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार, मंत्री भुजबळांची माहिती। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एक हाती बहुमत, शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमताचा आकडा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे आणि परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे संतापले, काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यानंतर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलले। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक, विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून बॅनरबाजी, मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी, शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा, उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता, रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतला, दिलीप खोडपे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला। जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोडपे यांच्या नावाची चर्चा, नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार, दिलीप खोडपे यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सेनेकडे इच्छुकांची गर्दी, नागपूरमधील दुष्यंत चतुर्वेदी, किरण पांडव आणि यवतमाळमधील सुमित बाजोरिया, सलीम खेतानी इच्छुक। काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडे सुद्धा केली उमेदवारीची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, भाजपकडून विधान परिषद लढण्याची शक्यता, तनपुरेंनी जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण। हर्षवर्धन सपकाळांचं डोकं नाचलेल्या कांद्यासारखं, कांद्याच्या आडून देवाभाऊंना टार्गेट करतायत, पडळकरांचा सपकाळांवर हल्लाबोल। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद, हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाही, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू, ग्राहकांची फसवणूक टळणार। धुळ्यातील प्रमुख 4 पंपांवरील पेट्रोल साठा संपला, पेट्रोल संपल्यानं वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ, उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता। नागपूरमध्ये गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन, हातात बॅनर घेऊन आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी, नागपूरमधील पूनम चेंबर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपासमोर आंदोलन। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन, इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून काँग्रेस आक्रमक, ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झाली, प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका। पुण्याच्या मनसरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले, कांद्याची निर्यात सुरू करण्याची मागणी। सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, सोलापूरमध्ये कुठेही नाफेडची कांदा खरेदी केंद्र नाही, नाफेडमार्फत कांदा खरेदी न झाल्यास मार्केट यार्डला कुलूप लावणार, शेतकरी आक्रमक। विकास लमांडे यांना जामीन मंजूर, 30,000च्या जात मुचलक्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर, वारकरी संप्रदायासंदर्भातील वक्तव्यावरून लमांडेंना झाली होती अटक। नीट पेपरफुटी प्रकरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सीबीआय दोषारोपपत्र दाखल करणार, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांची चार्जशीटमध्ये नावं असणार, तिन्ही विषयांच्या पेपरफुटी प्रकरणात या आरोपींचा सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी, आज पुन्हा मोटेगावकरला कोर्टात हजर करणार, आणखी काही लिंक्स तपासायच्यात, सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद। गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्याकडून आघाडीचं अधिकृत नाव जाहीर, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार। बकरी ईदमध्ये गायीची कुर्बानी देणाऱ्यांना फाशी द्या, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी,
गायीची कुर्बानी देऊ नये यासाठी मौलवी फतवा काढण्याच्या विचारात आहेत। गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मौलवींची मागणी। प्यारे खान यांची प्रतिक्रिया। बीडच्या परळीत शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांवर हल्ला। हॉटेलवर काम करत असताना अज्ञात व्यक्तीकडून हल्ला। हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी। उपचार सुरू। हल्लेखोरावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी। जळगावमधील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण। महापौरांनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना छापलं। अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाही का? महापौरांचा सवाल। कारवाई न करण्याची महिलेची महापौरांना विनंती। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ। जनगणनेच्या कामामुळे बदल्यांना काही काळ स्थगिती देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। मंत्रिमंडळ बैठकीत सूचना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य। केवायसी न केल्यास मे आणि जून महिन्याचे पगार दिले जाणार नाही। शासनमान्य पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून निर्देश। महामुंबई मेट्रोमध्ये देशातील पहिली स्वयंचलित पेंटोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली कार्यान्वित। नव्या AI आधारित प्रणालीमुळे प्रत्येक धावत्या ट्रेनच्या पेंटोग्राफची रिअल टाइममध्ये तपासणी होणार। पुण्यातील मांजरी ग्रामस्थांची पालिकेवर पायीवारी। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन। मुख्य पाईपलाईनला उपजलवाहिन्या न टाकल्यानं पाण्यासाठी नागरिकांची वणवण। राज्यातील 13 वरिष्ठ IPS आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या। गृह खात्याकडून अधिकृत आदेश जारी। अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा दलाच्या विभागांमध्ये मोठा फेरबदल। विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमान। तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी। सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यात हॉटेलसह पेट्रोल पंपाचे अक्षरशः पत्रे उडून गेले। तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगाव मध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका। फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। काही ठिकाणी गारपीट झाल्यानं वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। वातावरणात गारवा निर्माण। सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्याचा तडाखा। जाते गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेले तर भिंत कोसळून घराचं अतोनात नुकसान। बीडच्या केजमधील बेलगाव परिसरात जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली। अनेक घरांची पडझड। नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा। मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील अनेक केळी बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट। ऐन हंगामात झालेल्या नुकसानामुळे शेतकरी दुहेरी संकटात। वाढत्या उष्णतेमुळे मावळमधील पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। पवना धरणातील पाणीसाठा 25%वर। नागरिकांना काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन। जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातील उपयुक्त जलसाठा 31%वर। वाढत्या उकाड्यामुळे बाष्पीभवनात वाढ। पाणीसाठ्यात सातत्यानं घट। इंधन तुटवड्यामुळे जळगावमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल। इलेक्ट्रिक बाईकची विक्री दुपटीनं वाढली। महिन्याला 400 ते 500 दुचाकींची विक्री। नंदुरबारमध्ये पैशाच्या वादातून गोळीबार। बिलाडी शिवारात काम करताना संजय माळींवर गोळीबार। संजय ठाकरे यांनी गोळी झाडल्याचा आरोप। पैसे परत न दिल्यामुळे वाद झाल्याची माहिती। सांगलीच्या मिरजमधील डान्स बारवर पोलिसांचा छापा। राही पॅलेसवर छापा। पोलिसांकडून 5 जणांना अटक। पुण्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी कोर्टातून फरार। आरोपी शुभम केसगे कोर्टाच्या आवारातून पसार। कोर्टात सुनावणीसाठी घेऊन गेले असता आरोपी पळून गेला।